आम्ही इथे दडगाव इथे पहिले तर जसं आम्हाला कळलं का अशी अशी घटना झाली आहे. ती घटना एक दुर्दैवी आहे. आणि त्याच्यात आज दडगावचे पी.आयला इथे आम्ही बोलवलं आणि त्याला सांगितलं की आम्हाला सत्य काय आहे ते उघडकीस आणणं हा गरजेचं आहे. जे बी घटना झाली असेल ते दोषी असेल, सत्य तपासून जे सत्य असेल त्याच्यामध्ये जे दोषी असेल त्यांच्यावर पीसीएल कोर्टात कारवाई करायला पाहिजे हे तुम्ही बोललो आहे. पण तरी ते बोलत असताना अधिकाऱ्याला मी बोललो की बाबा पहिले मला सगळं डिटेल पाहिजे. कारण आपण कोणावर आरोप करताना आता मुलीचा विषय आहे. मुली सांगितलं म्हणजे आपल्या परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचे मुली असतात. आपण एक विश्वासावर झाडामध्ये आपण आपली मुली ठेवतो आणि त्याच्यावर जर असं आरोप किंवा असं जर कृत्य करणारा कोणी असेल तर हे दुर्दैवी घटना आहे. आणि म्हणून ज्याने चूक केली असेल त्याच्यावर तर कारवाई व्हायला पाहिजे ते आम्ही अधिकाऱ्यांना बोलवून मी सांगितलं. पण त्याला अजून इथून सांगितलं पूर्ण खोलपर्यंत हा जो विषय आहे याच्यामध्ये जर दोषी असेल आपण मुख्याध्यापकच्या नावाला आहे. त्याच्यामध्ये जे तिथले जे वार्डन आहे तिच्या नावाला आता तिचं नाव कसं आलं ते मी काय खोलपर्यंत गेलो नाही. पण माझं एक म्हणणं आहे का या शाळामध्ये ते विद्यार्थी होती त्या वर्ग शिक्षक त्याची जबाबदारी काय त्याला वर्ग शिक्षकला पहिले विचारायला पाहिजे की तो सुद्धा त्याच्यामध्ये जर घटना झाली तर तो सुद्धा दोषी आहे. कारण त्याला ते माहिती पाहिजे. म्हणून त्या पी साहेबला आम्ही बोललो तर बाबा ते पूर्ण चौकशी करून त्याला एक सत्य बाहेर काढायला पाहिजे. आणि असं कृत्य जर खरं झालं असेल तर असं दुसरी वेळा घडायला नाही पाहिजे या पद्धतीची कोर्टात कारवाई